भाजप आणि मनवादी सरकारचा अजेंडा आहे. परंतु आता मातंग समाजाचे जे आंबेडकरवादी समूह आहे तो देखील आता पुढे येत आहे आणि आरक्षण उपयोग करण्याचा तोटा काय आहे हे त्या बुद्धिजीवी लोक हे मातंग समाजाला सांगत आहेत. म्हणूनच आमचे आंबेडकरवादी युवक म्हणून आंबेडकरवादी महाराष्ट्रातील समूह म्हणून हे आम्ही सांगतोय की आरक्षण परंतु या ठिकाणी जाणीवपूर्वक अशी भाजप सरकारची रणनीती असून याला कुणीही बळी न पडता की आपण सर्वजणांनी निळ्या झेंड्याखाली एकत्र येऊन या महाराष्ट्रामध्ये भाऊ भाऊ म्हणून आजपर्यंत राहिलो तिथून पुढे देखील राहिलो होतं. त्यानंतर आम्ही 8 दिवसाच्या फरकाने मला वाटतं गेल्या मंगळवारी आम्ही 7 तारखेला तेलगावला केलं होतं आणि 8 दिवसाच्या फरकाने आम्ही या ठिकाणी दिंद्रूड त्या रोजी ठेवलं होतं, दिंद्रूडला ठेवलं. तर या 8 दिवसामध्ये आम्ही वेगवेगळ्या पक्ष संघटनेचे कार्यकर्ते आहोत. त्यामुळे आम्हाला प्रत्येक गावामध्ये आमचे कार्यकर्ते आहेत. माझे नसेल त्यांचे आहेत, त्यांचे नसेल तसे आहेत. आणि एक सामाजिक हा जो विषय आहे हा ज्वलंत विषय महाराष्ट्रामध्ये आहे. अति संवेदनशील हा विषय आहे. हा संवेदनशील विषय असताना या दोन्ही समाजामध्ये वाद निर्माण होऊ नये या कारणाने आम्ही या ठिकाणी निदर्शनाचं आयोजन केलं. या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. हे नक्कीच मातंग समाज सुद्धा आमचा या ठिकाणी भाऊ आहे आणि नक्कीच या भावाला सुद्धा त्या ठिकाणी आम्ही आमचा बारका भाऊ मानतो. त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी आमच्या राजगडावर किंवा आंबेडकर घराण्यावर किंवा आता या मातंग समाजाच्या रुक्मिणीताई लोंढे म्हणून भीमाची लेख म्हणून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये फिरत आहे. यांना टोल करू नये, अन्यथा या मातंग समाजाच्या बोर्डरला आम्ही येणाऱ्या काळामध्ये धडा शिकू आणि जसंच तसं या ठिकाणी उत्तर देऊ. आणि येणाऱ्या काळामध्ये आमचं तेलगावचं आंदोलन यशस्वी झालेलं आहे. त्याचबरोबर आमचं दिंदूरचं आंदोलन सुद्धा या ठिकाणी यशस्वी झाले आहे. आणि नक्कीच कृती समितीच्या आमच्या अध्यक्षाच्या सिद्धार्थी मांगळे असतील आणि आमची सर्व कमिटी कार्याध्यक्ष सचिव उपाध्यक्ष सगळं आमची जी कृती समिती असेल ती येणाऱ्या काळामध्ये आमच्या अध्यक्षानं जाहीर केलंय की येणाऱ्या काळामध्ये आम्ही शिरसाळ असेल, बर्दापूर असेल, अंबाजोगाई असेल, माजलगाव असेल या ठिकाणी, कारण ही जी आज आम्ही ठिणगी टाकलेली आहे धारूर आणि माजलगाव मधून की आम्ही आता कदापि जोपर्यंत आरक्षण उपवर्गीकरण या ठिकाणी हाणून पाडत नाही तोपर्यंत ही ठिणगी सतत आम्ही या ठिकाणी ठेवत ठेवू आणि 100% आम्ही उपवर्गीकरण या ठिकाणी होऊ देणार नाही. मी एवढं आश्वासन आपल्याला या कृती समितीच्या वतीने देतो. जय भीम. एक चर्चा केली, आम्ही विचाराचे सर्व पाईक आहोत. आपण सर्व चर्चा करूया आणि एका विचाराने कुठेतरी आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि या महाराष्ट्रामध्ये बाबांनी तर आम्हाला एका माळेवर ठेवलं, एका माळेवर गुंतवून ठेवलं एकजूट जातीला. त्या जातीतून तुम्ही बाहेर पडून गटातट राजकारण करायला लागलात आणि परत ज्या बाबासाहेबांनी तुम्हाला मान सन्मानाचं जीवन जगायला शिकवलं त्याच बाबासाहेबांच्या वेळेला तुम्ही बोलायला लागलात याचं मला दुर्दैव वाटलं. म्हणून आम्ही सर्वांनी विचार करून असे तेलगावचा एक कार्यक्रम आम्ही सक्सेसफुल करून दाखवला आणि इथलाही करून दाखवला. आणि याच्यात आता एकच रोष आहे की आमचं एकच म्हणणं आहे की बाबा तुम्ही दोघंही आहेत ना, अजिंक्य तान्हे असेल किंवा तो काय तो राजेश घोडे असेल तो तिकडच बर, पण तुम्ही दोघांनी एक लक्षात ठेवा त्या अजिंक्य तान्हेला की सक्त भूमिका घेत 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 तो बाबासाहेब होतो तू डायरेक्ट बीजेपीच्या आरएसएसच्या मांडीला बांधून लावून बसलास. आणि तो राजेश घोडे एवढं शार्पला आमच्या स्टेजवर आम्हाला बाबासाहेब शिकत होता. आम्हीच त्यांना दोघांना खायला घेतलं आणि त्यांना मोठं केलं. पण आज त्या राजेश घोडे माझं साऊंड आहे, मी रस्ते भूमीवर त्याला सांगतोय की तुला एक विनंती आहे माझी, तू जर बाबासाहेबांचा पाईप नसतील तर तो तुझ्या घरातला बाजूला काढ आणि नंतर तू थांबतो. जय हिंद. निश्चितच